नमस्कार सर्वांना. आपण शेवटचा जो टॉपिकचा भाग होता मराठीचा, तो बहुब्रीही समास, त्यामध्ये समानाधिकरण आणि व्याधिकरण या दोन कन्सेप्ट शिकले होते का नाही. आजच्या सेशन मध्ये पुढचा पॉइंट घेऊया समासचा, नत्र बहुब्रीही समास. तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारतो मी, तुम्ही कमेंट मध्ये उत्तर सांगू शकता की बहुब्रीही समासाचं जे उदाहरण असते बहुब्रीही समासाचं. माईक बंद करा सगळ्यांचे. बहुब्रीही समासाचं कोणतं पद प्रधान असते? माईक पण दोन्ही पद प्रधान असतात आहे का नाही. तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला आपण काय म्हणतो? बहुब्रीही समास म्हणतो. बरोबर आहे. बहुब्रीही समासात दोन्ही पद प्रधान नसतात, तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. नत्र बहुब्रीही समासामध्ये काय असते बाबा? ज्या बहुब्रीही समासाचे पहिले पद है ना अशा नकारदर्शक उपसर्गाने सुरू होतं. उपसर्ग आपण शिकलो त्या दिवशी, मूळ शब्दाच्या डाव्या बाजूला जोडून आलेले जे अक्षर असतात त्यांना आपण उपसर्ग म्हणतो. आता बघा ना, नत्र बहुब्रीही मध्ये पहिले पद काय असते? नकारदर्शक असतं. फॉर एक्झाम्पल अव्यय है ना, नाही वे ज्याला असे ते, अनंत नाही अंत ज्याला तो, निर्धन गेले. कोणाचा माईक चालू आहे राव? माईक बंद करा ना. निर्धन गेले आहे धन ज्याच्यापासून, असा तो निर्धन. नीरस नाही रस ज्यात, असा तो नाही अक दुःख, अनादि नाही आदि ज्याला असा अनादि, खंड नाही खंड ज्याला असे, नियमित नाही असा अनियमित, तो अनाथ, स्पर्श करतात नाही तो अस्पृश्य, गेले आहे बळ ज्याच्यापासून ते निर्बळ, नाही बुद्धी असा तो निर्बुद्ध, नाही कर्म ज्याला असा, नाही आस्तिक असा तो नास्तिक. हो ठीक आहे. काय कोणाच तर टीव्ही चालू आहे वाटतं. कोणाचं चालू आहे? गणेश सरांचं चालू आहे का? चला हा. नत्र बहुब्रीही समासामध्ये तिसरं पद प्रधान असते आणि पहिला उपसर्ग जो असतो तो नकारदर्शक असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर सांगा बघा. याच्यामध्ये व्याख्या पण डिफिनेशन पण दिली आपण. ज्या बहुब्रीही समासाचे पहिले पद नि असे नकारदर्शक असते आणि तिसरं पद प्रधान असते, दोन्ही पद प्रधान नसतात आणि उपसर्ग शब्द असतो, उपसर्ग घटित शब्द असतात नत्र बहुब्रीही समासामध्ये. ठीक आहे. आपण 3 समास ऑलरेडी शिकलेत, 3 नाही 4. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास. सध्या बहुब्रीही समासाचा तिसरा प्रकार संपलाय. आता सहबहुब्रीही समासाकडे जाऊया.
हे सुद्धा सबहुरी समास टीईटीचा आवडता समास आहे. याच्यावरती नेहमी प्रश्न येतो. सबल कितीतरी वेळेस आलाय, सवर्ण कितीतरी वेळेस आलेला आहे प्रश्न. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स है ना अव्ययित, इथं सुद्धा उपसर्ग आहे बरं का. स बलला, वर्णाला, दरला है ना, सा स. शक्यतो सहबहुव्रीही समासामध्ये स किंवा सह है ना, स किंवा सह, स और सह हे उपसर्ग असतात. तिसऱ्या पदाचा बोध होत असतो, त्या ठिकाणी सहबहुव्रीही असतो. आणि विशेषतः हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचं कार्य करतो. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. सादर, आदराने सहित असा तो. सफल, फलाने सहित असा ते. सवर्ण, वर्णासहित असा तो. सहपरिवार, परिवारासहित असा तो. सबल, बलाने सहित असा तो. ठीक आहे. स ऑब्लिक सह हे उपसर्ग आहेत आणि यालाच आपण काय म्हटलेले, सबहुरी. तिसऱ्या पदाचा बोध होतो. सवर्ण बघा ना, वर्णासहित असा तो. इथं स आणि वर्ण दोन्ही पद महत्वाचे नाहीत, विशेषणाचं कार्य करत आहे सामासिक शब्द इथं सुद्धा. आणि शेवटचा आहे प्रादिबहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद है ना, इथं सुद्धा उपसर्ग आहे, पण त्याला पद म्हटलेले. पद म्हणजे शब्द. दोन पदांपासून सामासिक शब्द बनतो. दोन्ही पदे प्रधान नसतात त्यावेळेस तिथं बहुव्रीही समास असतो. प्रादिबहुव्रीही समासामध्ये काय सांगितले सांगा. हॅलो. प्रादिबहुव्रीही मध्ये काय सांगितले, ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दर, वी है ना, उपसर्गांनी युक्त अशा प्रादिबहुव्रीही समास असतो. इथं सुद्धा तिसरं पद प्रधान असते. दोन्ही पद महत्वाचे नसतात. सु आणि मंगल हे दोन पद तिथं. पवित्र आहे असा ते. हा ना, इथं प्र, परा, अप, सु, दूर है ना, हे हा असा प्रकार आहे जिथं हे उपसर्ग असतात. दुसरीकडे कुठे असे उपसर्ग लागत नाहीत. हेच उपसर्ग. बाकी न, नि, ना असे उपसर्ग लागतात तत्पुरुष समासामध्ये. परत इकडं आता मागास जो आपण बघितला ना, नत्र बहुव्रीही, त्याच्यामध्ये सुद्धा नकारदर्शक उपसर्ग लागतो. प्रबळ म्हणजे काय तर अधिक बलवान असा. सुलोचन म्हणजे चांगले डोळे असलेला. दुर्गुणी म्हणजे गुणांपासून दूर असलेला. आणि विख्यात म्हणजे विशेष ख्याती असलेला. ठीक आहे. इथं प्रादिभवी समास होतो, हा एक लक्षात ठेवायचा तुम्हाला. कल्पना मॅडम, अव्ययभाव समासाचं आपण ट्रिक सांगितली होती की तिथं संस्कृत उपसर्ग लागतात, बरोबर आहे का. तिथं शब्दाची विद्रुक्ती होती. आणि त्यात अव्ययभाव समासामध्ये आणखीन एक आपण काय घेतलं होतं की फारशी उपसर्ग असतात. बे, दर, बेला, गेर, बिन, हर, बर. इथं आहे का बघा बरं एखादा उपसर्ग तसा, फारशी उपसर्ग आहे का. नाहीये ना. अलग लक्षात. तिथं उपसर्ग फारशी, संस्कृत आणि मराठी भाषेत दुरुक्त झालेले उपसर्ग अव्ययभाव समासाचे असतात. ठीक आहे. स असतो का कुठं, स उपसर्ग शिकलाय का याच्या अगोदर आपण, नाही ना. ठीक आहे. चल. मी प्रश्नाला मार्क करतो, तुम्ही प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. चला. नीलकंठ हा प्रश्न घ्यायचा आपल्याला. हा, नीलकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. नीलकंठ आहे ना, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. कोणत्या समासामध्ये शिकलो होतो आपण. निळा आहे कंठ ज्याचा असा तो, है ना, बहुव्रीही समास. समानाधिकरण आहे का व्याधिकरण आहे. निळा आहे कंठ, नील आहे कंठ ज्याचा, निळा नाही, नील आहे कंठ. दोन्ही प्रथमामध्ये येते म्हणून समानाधिकरण येते तिथं. बहुव्रीही समास उत्तर बरोबर आहे. हा, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हा समास, ज्या सामासिक शब्दामध्ये आणि व अशा प्रकारचे शब्द असतात तो समास कोणता. हा, शिकले ना आपण. आणि व समुच्चयबोधक व याने जोडलेले जे सामासिक शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो. बरोबर आहे, इतर इतर द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 3. चला, या प्रश्नाचं उत्तर सांगा. मार्क करतोय हा मी प्रश्न. हा,
खाली नंबर आहेत आता इथं 7व्या पासून पुढे नंबर न बोलू आपण. हा, कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो? पूर्ण शब्द क्रियाविशेषण अव्ययाची भूमिका पार पाडतो. पहिल्या दिवशी समास चालू केला त्या दिवशी घेतलं होतं आपण, आठवतं का तुम्हाला? बघा की हा पूर्ण सामासिक शब्द क्रियादर्शक असतो किंवा हा, कमेंट कमेंट करा प्लीज, माईक बंद करून. कोणत्या समास प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो? ना, कर्मधारय नाही ना, कर्मधारय तर काय तिथं क्रियाविशेषण थोडंच असते, तिथं विशेषण. हा, बहुव्रीही समासामध्ये ते पण तिसऱ्या नामाचं विशेषण असते. क्रियाविशेषण अव्यय असणारा समास म्हणजे अव्ययभाव समास असतो. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. चलो, क्वेश्चन नंबर 7. दररोज. कुठे दररोज? दर. दर उपसर्ग लागलाय, दर. दर उपसर्ग लागलेला आहे. दर, बे, बेला, बे, बिन, हर, है ना, हे उपसर्ग फारशी फारशी उपसर्ग लागून तयार झालेला जो समास असतो, कोणता असतो? अव्ययभाव समास असतो. क्वेश्चन नंबर, जो की तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे की तो कधी विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न 8 काय म्हणते? ज्या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. दोन्ही पदांना महत्व नाही, तिसऱ्या पदाचा बोध होतो, कोणता समास आहे? है ना, सगळ्यांना माहिती कोणता आहे? बहुव्रीही समास. चला, कमेंट फास्ट होऊ द्या. क्वेश्चन नंबर 9 टीईटी आलेला प्रश्न आहे हा, 8चा, 8 नंबरचा प्रश्न. हा प्रश्न टीईटी आलेला आहे. दिसते पण तुम्हाला स्क्रीनवर. आपल्याला आता बघायचं आहे 9 नंबरचा प्रश्न. खालील शब्दामधून अव्ययभाव समास शब्द ओळखा. आ उपसर्ग लागलाय, आ. इथं उपसर्ग नाहीये, इथं उपसर्ग नाहीये, इथं उपसर्ग नाही, इथं उपसर्ग आहे ना, आणि पहिलं पद प्रधान आहे. आ काढून टाकला एकच शब्द राहतोय, मरण, है ना. अव्ययभाव समास, इथं संस्कृत उपसर्ग आहे आमरण. आ उपसर्ग जो आहे संस्कृत आहे. ऑप्शन नंबर 9 उत्तर आहे. चलो, क्वेश्चन नंबर 10. पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा. आताच बघितलं बघा आपण. माईक माईक बंद करा सर, प्लीज, रिक्वेस्ट करा. माईक बंद करा प्लीज सर. पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा. अनंत नाही अंत ज्याला असता तो. अन्यायचा काय होईल विग्रह? अन्यायचा विग्रह काय होईल? दोन्ही दोन्ही उदाहरणं कशाची इथे? नत्र बहुव्रीही समास. बरोबर आहे, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. नत्र बहुव्रीही समास. न्याय नाही असा तो. चालते, काय अडचण नाही. न्याय नाही असा तो.
क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11चं कमेंट करा उत्तर. काय म्हणते 11वा प्रश्न? पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा. बहीण भाऊ, बहीण भाऊ. बहीण भाऊ कोणता समास आहे? बहीण व बहीण भाऊ. बहीण भाऊ बरोबर. बहीण व भाऊ. हरिहरचं काय? हरिहर, हरिहर उदाहरण घेतलं होतं बरं का आपण त्या दिवशी हरिहर. तर हे दोन्ही समास कोणते? बहीण भाऊ व हरिहर. बरोबर. द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे, थोडी प्रॅक्टिस घेऊ होतो आपण समासाची. त्याच्यानंतर लागली आपण अलंकाराकडे पण जाणार आहेत. मेजर टॉपिक आहेत दोन्ही. चलो पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा. क्वेश्चन नंबर 12. प्रश्न क्रमांक 12. रक्तचंदन. हा, हरी आणि हर येईल. राखी बरोबर, राखी मॅडम बरोबर आहे. इथं काय येईल बरं? रक्तचंदन आणि कमलनयन. कमल नेत्र आणि कमल नयन एकच आहे. हा, रक्त हेच चंदन. पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम. त्याला आपण कर्मधारय समास म्हणतो. कमल नयन किंवा कमल नेत्र, कमळासारखे नयन असं पण आपल्याला वेगळं करता येईल. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता येणार आहे? ऑप्शन नंबर 3. कोणता समास आहे? कर्मधारय समास. आणि कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. पहिलं पद काय असते कर्मधारयचं? पहिलं पद असते विशेषण आहे ना. पहिलं पद काय असते? विशेषण असते. आणि दुसरं पद त्या विशेषणात. ओके. क्वेश्चन नंबर 13 बघा. खाली दिलेल्या शब्दांपैकी सामासिक शब्द ओळखा. किती सोपा प्रश्न आहे बघा ना. असा एक प्रश्न येतो परीक्षेला कधी कधी. चारी पैकी कोणता शब्द समास नाहीये? समास आहे, सॉरी. सामासिक शब्द आहे. विदेशी जोड शब्द नाहीये म्हणून ते उत्तर आपलं राहणार नाही, है ना. हे राहणार नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर परदेशी हा सुद्धा सामासिक शब्द नाहीये. जोड शब्द नाही ना. स्वदेशी पण नाही. पंचवटी सामासिक शब्द आहे. पंचवटीचा विग्रह काय होईल? कोणता समास आहे पंचवटी? वा वा, सगळ्यांचे उत्तर बरोबर आहे. पण पंचवटी मध्ये पहिलं पद प्रधान आहे का दुसरं पद प्रधान आहे? आणि जर पहिलं पद प्रधान असेल तर मग अव्ययभाव समास. आणि दुसरं पद प्रधान असेल तर मग तिथं तत्पुरुष समास येईल. आणि तत्पुरुष समास असेल तर मग तिथं काय संख्या दर्शवायला लागले. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस संख्या तत्पुरुष मध्ये सांगितलेली असते त्यावेळेस पहिलं पद जे असते ते संख्या विशेषण असते आणि दुसरं पद जे असते ते नाम असते. म्हणजे तिथं द्विगु समास होतो. कोणता समास होतो? द्विगु समास होतो. द्विगु समास. 5 वडांचा समूह है ना. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह है ना. किती सोपा प्रश्न आहे. पुढे जाऊया. कमल नेत्र आताच बघितलं होता. हा डबल झाला रिपीट. कमल नेत्र म्हणल्यावर काय येणार आहे? कमल नेत्र कर्मधारयच आहे ना. झालंय हा प्रश्न आपण कर्मधारा येते उत्तराचं. हा, 15वा प्रश्न बघ. पुढील शब्दांचा समास ओळखा. सहकुटुंब. सहकुटुंब
सह आलं बघा, सह. सहकुटुंब मगाशीच घेतलं होतं आपण. इथं सहपरिवारच्या ऐवजी सहकुटुंब दिले. है ना, मी मगाशी म्हटलं होतं ना, हा आवडता प्रश्न आहे टीईटीचा, जिथं नेहमी प्रश्न असतो. बहुव्रीही समासामध्ये सहबहुव्रीही समास, है ना. तिसरं सहकुटुंब. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 16. प्रतिक्षण. प्रतिक्षण मूळ शब्द आहे क्षण, त्याला प्रति उपसर्ग लागलाय. आता तुम्ही सांगा मला ऑप्शन मध्ये कमेंट करून. वा वा, खूप छान ऍक्टिव्ह. एवढ्या कमेंट आहेत आज की भयानक. आज खूप प्रश्नांची उत्तर यायला लागली. हा, प्रतिक्षण. 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 प्रति कुठला उपसर्ग आहे? प्रति. प्रति कुठला उपसर्ग आहे? आ, यथा, प्रति. अव्ययभाव समास. बरोबर आहे का? संस्कृत उपसर्ग. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 अव्ययभाव समास. इथं प्रति उपसर्ग लागलाय. प्रति हा संस्कृत उपसर्ग आहे म्हणून अव्ययभाव समास. चलो, जातीभ्रष्ट. जातीभ्रष्ट कुठला समास आहे? जातीभ्रष्ट सांगा. जातीभ्रष्ट. हम्म. वाटतो कसा छाया मॅडम? एक्झॅक्ट उत्तर सांगा. परत आपण अनालिसिस करू ना, तुमचं चुकलंय का. तुम्हाला लक्षात येईल की आपलं उत्तर चुकलंय का नाही. जातीभ्रष्ट. इथे थोडासा वेगळा प्रश्न आहे हा, जातीभ्रष्ट. पंचमीचे प्रत्यय काय आहेत? पंचमीचे. पंचमीचे प्रत्यय काय आहेत? पंचमी विभक्तीचे प्रत्यय सांगा. पंचमी. पीडी सर. पंचमी ऊन होऊन. आता मी जर याचा विग्रह केला, जातीतून. जातीतून भ्रष्ट. तर इथं ऊन प्रत्यय लागलेला आहे. ऊन. ऊन होऊन पंचमी आहे ना. इथं विग्रह करताना गाळलेला विभक्तीचा प्रत्यय घ्यावा लागतो, म्हणून इथं विभक्ती तत्पुरुष आहे. पंचमी विभक्ती तत्पुरुष. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो, 18वा प्रश्न सांगा. हा, बरोबर आहे. चलो, 18वा प्रश्न सांगा. अख्खा समास टॉपिक तुमचा कव्हर करतोय आपण आज. मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता? आहे ना, मधले पद विग्रहाच्या वेळी जे असते अगोदर तयार करताना गाळलेलं असते, विग्रहाच्या वेळी घ्यावं लागतंय, ते कोणतं आहे? मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. तर तुमची कमेंट एवढी यायल्यात की मला दुसरा पर्याय कोणता आहे तेच कळत नाही. हा, यथा न्याय, न्यायाप्रमाणे. सत्य किंवा असत्य. ऐत खाऊ, ऐते खाणारा. इथं ऐत खाऊ आणि मामे भाऊ याच्यामध्ये मामे भाऊ उत्तर एक्झॅक्ट आहे. ऐत खाऊ येणार नाही. मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. मध्यम पदलोपी समास. ते क्रमांक 1 उत्तर आहे. ठीक आहे. चलो पुढं. पावलो पावली. पावलो पावली शब्दाचा समास होता. पावलो पावली अव्ययभाव समास येईल का पावलो पावलीला? द्विरुक्ती झाली ना, द्विरुक्ती. पावलो पावली शब्दाची दुरुक्ती झाली ना, म्हणून अव्ययभाव समास. मराठी भाषेची दुरुक्ती आणि शिकलो ना आपण पहिल्या दिवशी. चलो, 20वा प्रश्न. चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा. चातुर्मास म्हणजे 4 मास, 4 महिन्यांचा समूह. बरोबर आहे का? द्विगु समास. काही अडचण नाही. नापसंत, पसंत नसलेला. लेला, लिली, लिल्या आलं की तिथं कोणता समास येतो? 21 प्रश्न क्रमांक 21. पसंत नसलेला. ना उपसर्ग लागलाय है ना, नकारदर्शक उपसर्ग आणि शेवटी लिहिला म्हणलं की तिथं तत्पुरुष समास, नत्र तत्पुरुष येते. ऑप्शन नंबर 3.
ऑप्शन नंबर 3. ज्या त्यावेळेस टॉपिक वर लक्ष दिलं ना की लक्ष दिलं प्रश्न. चलो, बस झाले का घ्यायचे अजून? अलंकार घ्यायचा का? चालू करायचा का अलंकार? सांगा लवकर, घ्यायचे का एवढे प्रश्न? स्पेसिफिक एखादी कमेंट ठेवू द्या. घ्यायचे का कंटिन्यू करायचे? हे सगळे प्रश्न आलेले आहेत परीक्षेत, तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहेत ते. घ्यायचे का? अजून 5 मिनिट लागतात. ओके चलो. हा, प्रश्न क्रमांक 65 सांगा. काय उत्तर आहे 65 ला? 65. खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण सांगा म्हणाले. समाहार द्वंद्व समासामध्ये काय असते? त्या दोन पदां व्यतिरिक्त इतरही पदांचा त्याच्यामध्ये समावेश करावा लागतो. नास्तिक, आस्तिक नसलेला, नवरात्र, नवरात्रींचा समूह, है ना, पितांबर पिवळे वस्त्र धारण केलेला. इथं मीठ भाकर, मला वाटतं हे एक्झॅक्ट उत्तर आहे आपलं. ज्याच्यामध्ये काय सांगितलंय की आपल्याला समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण सांगायचं. बरोबर आहे, म्हणजे उत्तर आपलं मीठ भाकर आहे. चलो, 66. खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखा. गुळ घालून तयार केलेला आंबा, बरोबर आहे का? गुळांबा, गुळ घालून तयार केलेला आंबा. मधलं पद गाळलेलं असते, विग्रहाच्या वेळी घ्यावं लागतं, म्हणून त्याला मध्यम पदलोपी समास म्हणतात. हा चलो, 67. उत्तर काय सांगायचं? ईश्वर निर्मित कोणता समास? बरोबर आहे, 66 3 आहे. 67 सांगा. आणि हा समास आपण आता शिकलोय थोड्या वेळाखाली. ईश्वर निर्मित, नाही नाही, इथं तत्पुरुष समास कसं येईल? ईश्वर निर्मित दोन्ही दोन्ही पद प्रधान नाहीये, तिसऱ्याच पदाचा बोध होतो. ईश्वर निर्मित विशेषण आहे. मी जर म्हणलं ईश्वर निर्मित माणूस, विशेषण झालं ना मग. ईश्वर निर्मित, आता आपण शिकला होता मगाशी 10 मिनिटाखाली. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, आहे ना, परा, अप या टाइप मध्ये असते. पण इथं अपवाद आहे, अपवाद आहे, अपवाद आहे, अपवाद आहे. ईश्वर निर्मित, हम्म, इथं काय होतंय कधी कधी विग्रहाच्या वेळी काही शब्द येतात, त्यानुसार आपल्याला उत्तर काढावं लागतं. हे थोडस एसटीआय मेन्सला आलेला प्रश्न आहे, अवघड प्रश्न आहे. प्रादिभवरी समास येतं इथं, तिसऱ्या पदाचा बोध होतोय. ठीक आहे, चलो 68. मी 67 आणखी डिटेल काढतो थोडं, मला जरा कंजेस्टेड वर्ड, थोडासा कन्फ्युजन असलेला प्रश्न वाटायला आहे. 67 ठीक आहे. 68 मध्ये बघा, पर्यायी सामासिक शब्दात गटाबाहेरचा सामासिक शब्द ओळखा. म्हणजे 3 सामासिक शब्द एकाच प्रकार, एक वेगळा आहे. हा, निशब्द, अनेक, नीरस, सादर. आता सादर बहुव्रीही समास आहे. नीरस काय? रस नसलेला. निशब्द, अनेक, है ना. गटाबाहेरचा सामासिक शब्द कोणता म्हणते? मला असं वाटायला की ह्याचं उत्तर 4 असू शकते. ठीक आहे, 4च आहे. सादर हा बाकी सगळे वेगळे. प्रतिवर्ष, खालील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. प्रतिवर्ष, प्रति कुठला उपसर्ग आहे? प्रति संस्कृत आहे की ही? हा बरोबर आहे सगळ्यांचं. गीता मॅडम, संतोष सर, पीडी सर, कुमार सर, तुमच्या सगळ्यांचे उत्तर बरोबर आहे. अव्ययभाव समास. उन्नती मॅडम, ओके.
सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. अव्ययभाव समास आहे, पण प्रति हा उपसर्ग संस्कृत आहे का इकडला आहे, ह्याचा फारशी आहे? तेवढं उत्तर सांगा मला कमेंट मध्ये. संस्कृत आहे की फारशी आहे? संस्कृत. आ यथा प्रति, आ यथा प्रति म्हणलं की संस्कृत, बरोबर. पानसाप, हा, ते पानसाप थोडं कन्फ्युज करते बाबा, बघू किती जण येते. पानसाप, पानसाप, पानसाप. काय उत्तर येईल पानसापचं? पाण्यातील साप म्हणता येईल का इथं? 70. तिकडे जाऊ नको, तिकडे जाऊच. कपडे म्यूट करा प्लीज. पानसाप, हा, पाण्यातील साप. पण आता इथं विभक्ती, मी जर असं म्हणलं ना की विभक्ती तत्पुरुष आहे, पण तसं म्हणलं तर सगळे चारीला चारी पर्याय तेच आहेत. त्या फुटी लावली. बरोबर आहे का? सगळे सेमच आहेत ना. पण तुम्हाला मी आज सांगितलेलं आठवते का? ज्यावेळेस तील तील शब्द येईल त्यावेळेस सप्तमी सांगायचं, सप्तमी. आपण त्या दिवशी घेतलं होतं बघा, पाण्यातील कोंबडा, पान कोंबडा. वनभोजन, वनातील भोजन किंवा वनाचे भोजन म्हणते चालतंय. घर जावाई, घरचा जावाई, घरातील जावाई. पीडी सर होत नाही, ते होस्ट मला को होस्ट केलेले. हा चलो, याचं उत्तर आहे सप्तमी तत्पुरुष. सप्तमी तत्पुरुष. तील शब्द आला, तील विग्रहाच्या वेळी किती सप्तमी तत्पुरुष घ्यायचं. महान राष्ट्र, महान असे राष्ट्र. कोणता समास आहे? महाराष्ट्र. महान असे राष्ट्र, असे, असा है ना. महान विशेषण आहे, राष्ट्र नाम आहे, विशेषण प्लस नाम म्हणजेच कर्मधारय है ना. कर्मधारयामध्ये विशेषण अधिक नाम असते ना. देशगत, देशगत हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? देशगत. हे सगळे प्रश्न या पानावरचे एक्झामला विचारलेले. देशभक्त, देशगत भक्त नाही, सॉरी, देशगत. तत्पुरुष आहे आणि इथं द्वितीय तत्पुरुष, द्वितीय तत्पुरुष. पर्याय क्रमांक 3, द्वितीय. सलाते सलाते, सलाते सलाते प्रत्यय. तो गावोगाव भटकत फिरला, या वाक्यातील गावोगाव दुरुक्ती झाली आहे ना, अव्ययभाव समास येते. बरोबर आहे का? इथं अव्ययभाव समासच येईल ना, गावोगाव दुरुक्ती येईल ना. ओके, चल. समजला का तुम्हाला समास टॉपिक? आपण खूप व्यवस्थित घेतलेला आहे समास. नाव आता आपण अलंकाराकडे जाऊया. अलंकार घ्यायचा चालू करायचा आज. आता अलंकार झाला. वा, खूप मस्त समजले. छान वाटतं तुमच्या कमेंट. आणि सराव झाला ना आज, खूप छान सराव झाला. म्हणजे समास टॉपिक बऱ्यापैकी कव्हर झाला. हे थोडस राहिलं, आपला अलंकार राहिलाय. आणि जो काही पार्ट राहिलाय तो आपण क्वेश्चन उत्तर आणि कन्सेप्ट या पद्धतीने घेऊया. अलंकार काय असतो? अलंकार सगळेच मार्क्स मिळाले, अभिनंदन मॅडम. अलंकारामध्ये काय, भाषेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आहे ना, जे शब्द चमत्कृती साधलेली असते त्याला आपण अलंकार म्हणतो. है ना. फक्त शब्दांची चमत्कृती साधली जाते, शब्दांची रचना है ना,
बघा ना किती छान अलंकाराचे हा वृत्ती घेऊया मॅडम. घेऊया 28 तारखेला पेपर आहे. 28 तारखेपर्यंत तुमचा सगळा सिलेबस कव्हर करूया. समानार्थी शब्द कोणते करावे. एक ऍटलिस्ट तुम्ही काय करा, 200 समानार्थी शब्द, 200 विरुद्धार्थी शब्द घ्या, ते पाठ करा. आलेले रिपीट करा, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले. मोरा वाळंबे सरांचं बुक आहे, त्याच्यामध्ये शब्दार्थ घ्या ते. कारण काय आयोग असेल किंवा कुठलंही, हा घेऊ ना मॅडम, घेऊ क्वेश्चन सेटचा सराव घेऊ. कुठलंही क्वेश्चन ज्यावर टाकले जातात परीक्षेत त्यावेळेस एक त्या विषयाचं ऑथेंटिक पुस्तक जे असतंय ते पुस्तक लेखक काय करतो, रेफर करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मोरा वाळंबे बाप माणूस आहे मराठी मधला, आणि या पुस्तकासारखा पुस्तक मराठीमध्ये आजपर्यंत झालं नाही आणि होणारही नाही, कारण हा बेस आहे मराठीचा. ठीक आहे. भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला काय म्हणायचे? अलंकार म्हणायचे. ठीक आहे. अलंकाराचे 2 प्रकार आहेत, शब्दाने साधलेली चमत्कृती आणि दुसरी अर्थाने साधलेली चमत्कृती. ठीक आहे. असे 2 प्रकार आहेत. याच्यामध्ये केवळ शब्द चमत्कृती म्हणजे शब्द अलंकार घ्यायला चालू करायचे आपल्याला. शब्द अलंकारामध्ये काय 3 अलंकार आहेत, लक्षात ठेवा. शब्द अलंकारामध्ये 3 अलंकार आहेत, ते तुम्हाला दाखवतो. एक आहे कोणता अलंकार आहे तो? अनुप्रास. आणि दुसरा आहे यमक. आणि तिसरा आहे श्लेष. तर हे 2 अलंकार आपण घेऊया. बघा ना, आज खूपच छान घेतला सर. ओके. तर अनुप्रास अलंकारामध्ये काय असते? आता अलंकार म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं काय, माणूस ज्यावेळेस चांगला दिसावा म्हणून चांगले कपडे घालते, दागदागिने घालते, है ना, मेकअप करते, पार्लर असतील किंवा सलून, असं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण आपलं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व खोलण्यासाठी आपण नानाविध प्रकार वापरतो. त्या पद्धतीने भाषेला सुद्धा सौंदर्य प्राप्त हो, भाषेची रचना, भाषेला गोडी प्राप्त व्हावी, है ना, भाषा ऐकायला, कवितेचं चरण ऐकायला, बोलायला, समजायला स्पष्ट व्यवस्थित राहावं, अशा वेगवेगळ्या आपण क्लृप्त्या वापरतो भाषेमध्ये, त्याला आपण अलंकार म्हणतो. है ना. अलंकार म्हणजे एक प्रकारचा दागिनाच आहे भाषेचा. आणि त्यामध्ये शब्दानं जर चमत्कृती साधली जात असेल तर शब्द अलंकार असतात. आणि दिलेल्या रचनेमध्ये कवितेचा जो अर्थ आहे तो अर्थ खूप महत्वाचा, त्यावरून शब्द चमत्कृती साधली जावी, आहे ना. तर तिथं मात्र काय होतो? अर्थ अलंकार होतो. तुम्हाला माहिती आहे की दमडीचं ते उदाहरण आहे बघा, दमडीचं तेल आणलं, 4 आण्याची नाणे, काय ते 8 आण्याची समथिंग, उरलं तेल झाकून ठेवलं आणि त्यात उंट पळून गेला वगैरे वगैरे, है ना. आता मला सांगा, ती जी रचना आहे त्याच्यामध्ये शब्दांची रचना महत्वाची नाही, तिथं अर्थ मजेशीर आहे, अमेझिंग अर्थ आहे ना. मग तिथं काय असणार आहे? अर्थ अलंकार असणार आहे. हा ना. आपण ऐकलेलं आहे की ते धक्क्यावरच्या अजून बोटी साखर झोपेमध्ये फिरंगी. आता मला सांगा, धक्क्यावरच्या बोटी झोप घेणार आहेत का? झोपण्याचा जो, हो दिसतात विनोद सर, दिसतात. मी सगळे, हा ठीक आहे. तर धक्क्यावरच्या बोटी झोपण्याचा गुणधर्म माणसाचा आहे, झोप घेण्याचा. मग तिथं अर्थावरून शब्द चमत्कृती साधली जाईल ना, त्यामुळं अर्थ अलंकार. आता इथं अनुप्रास काय? अनुप्रास मध्ये काय? अक्षराची एकाच पुनरावृत्ती होईल, त्यामुळे भाषेला नाद प्राप्त व्हायला, सौंदर्य प्राप्त व्हायला. अनुप्रास मध्ये काय असतं? एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असते कवितेच्या चरणामध्ये. आणि बघा, देवा दीन दयाळा, दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी, शांतीच मजरे. कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली इथं? कोणत्या अक्षराची पुनरावृत्ती झाली? द ची, है ना. आणि म्हणून इथं अनुप्रास आहे. इथं बघा, बालिश बहु बायकात बडबडला, बालिश बहु बायकात बडबडला, हा इथं बरोबर आहे. मग इथं मला सांगा, कोणत्या कोणत्या अक्षराची? ब ची पुनरावृत्ती झाली. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी, र र र ची पुनरावृत्ती. ठीक आहे. म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असेल तर तिथं अनुप्रास अलंकार होतो. त्याच्यानंतर यमक अलंकारामध्ये काय असतंय? वेगवेगळ्या ठिकाणी शब्दरचना तयार केलेली असते, उच्चार करताना मात्र सारखे शब्द वाटतात, आणि असं केल्यामुळे नानिमान होते. तर रायमिंग वर्ड्स जसे असतात यमक, है ना, सुसंगती सदा घोडो, सुजन वाक्य आणि पडो, घोडो आणि पडो यमक जुळायले, है ना. कलंक मातीचा झोडो, विषय सर्वथा ना आवडो, इथं काय? झोडो आणि ना आवडो, इथं यमक जुळायले.
है ना, मना सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्रीहरी पावे जे तो स्वभावे, है ना. वे वे यमक जुळले. इथं तिसरं तर मुख्य मजेशीर आहे. इथं बघा ना, कोणी दिला जिवाळा कोणास ताप झाला, झाला आणि केल्यामध्ये यमक जुळले. कोणी दिला जिवाळा कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वार केला. इथं यमक जुळवायले आणि मग यमक असेल तर इथं यमक अलंकार असतो. इथं काय अवघड आहे याच्यामध्ये? ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर तिसरा शब्द अलंकारामध्ये जर आपण बघितलं तर इथं काय श्लेष अलंकार जास्त विचारला जातो बरं का. श्लेष अलंकार जास्त विचारला जातो परीक्षेत. काय वाचा ना, बघा ना स्क्रीनवरती मी क्लिअर तुम्हाला अवेलेबल करून. या अलंकारात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो, है ना. इथं हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, इथं है ना मेघा जीवन देतोस, जीवन है ना. जीवन शब्दाचे दोन अर्थ वापरले. एक आहे आयुष्य, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, आणि दुसरं आहे पाणी, है ना. पाणी जीवनच आहे ना. जीवन म्हणजे आयुष्य, जीवन म्हणजे पाणी. म्हणजे हा अधोरेखित केलेला शब्द या वाक्यातला जो आहे तो दोन अर्थ व्यक्त करायला लागलाय. बरोबर आहे. इथं बघा, इथं सोपं किती, मला एसटी लागते म्हणजे गरज असणे आणि त्रास होणे, है ना. सुमन जर बघितलं इथं तर फुले आणि चांगली म्हणे. एका शब्दाचे दोन अर्थ आहेत, है ना. इथं शंकराशी पूजले सुमन, आणि सुमन म्हणजे चांगल्या मनानं आणि सुमन म्हणजे फुल. ठीक आहे. म्हणजे श्लेष अलंकारामध्ये काय आहे, एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. श्लेष नाहीसा होतो, त्याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. ठीक आहे. अच्छा. सांगलीला येतेस का? हा, त्याच्यात पण दोन अर्थ व्यक्त केलेले आपल्याला.